तरम कृष्ण कृष्ण हरि जय जय राम 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 कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण रूप पाहतालोचनी सुख झाले व साधन रूप पाहतालोचनी सुख झाले व साधन तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा पाहतालोचनी सुख झाले व साधने रूप पाहतालोचनी सुख झाले व साधने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हे तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची
कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम परिमळ गेली ओस फुल देठी परिमळ गेलिया उस फुल आयुष्या शेवटी देह तैसा आयुष्या सेवटी आयुष्या सेवटी देह तैसा हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गातार पडे चिंता नाही मागुता जन्म घेणे ज्ञानाय मागुता जन्म घे ज्ञानाय मागुता जन्म घे घडी घडी काळ वाट याची पाय घडी घडी काळ भाटयाची पाय अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश आची आणून ताप घेऊन सावध हाती आणू ताप घेऊन सावध काहीतरी बोध करी मना काहीतरी बोध करी म्हण काहीतरी बोध करी म्हण एकता सौरला खटवंगाराया एकता सौरला खंडवांगराय भाग्य दशा कैसी प्राप्त झाली भाग्यदशा कैसे प्राप्त झाली भाग्यदशा कैसे प्राप्त झाली सापडला हरी तयाला साधन आपणाला हरी तयाला साधनी सापडला हरी तयाला साधन पडला हरी तयाला साधनी एक जनार्दने हरी बोल एक सापडला हरी तयाला साधन सापडला हरी तयाला साधन एका जनार्दने हरी बोला एका जनार्दनी हरी बोला हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरिमुखी गातार परिचित भया नाही मागुता जन्म घेणे नाही मागुता जन्म घेणे नाही मागुता जन्म घेणे पारक माझे जय विठोबार कुमारी पारक माझे विठोबार कुमार पारक जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमार परिमळ गेली ओस फूल देठी 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 थोडा वाढवा परिमळ गेली ओस फूल देठी 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 परिमळ गेली
फूल तेरी परिमळ गरी जा तुझ फूल देवी आयुष्या सेवटी देह तैसा आयुष्या सेवटी देह तैसा आयुष्या सेवटी देह तैसा आयुष्या सेवटी देह तैसा हरिमुखी गाता हर परिचर्चा हरिमुखी गाता हर परिचर्चा हरिमुखी गाता हर परिचर्चा हरिमुखी गाता आयुष्या सेवटी देह तैसा आयुष्या सेवटी देह तैसा आयुष्या सेवटी देह तैसा हरिमुखी गाता हर परिचिता हरिमुखी गाता हर परिचिता हरिमुखी गाता हर परिचिता हरिमुखी गाता हर परिचिता त्या नाही मागुता जन्म घेणे त्या नाही मागुता जन्म घेणे त्या नाही मागुता जन्म घेणे त्यांना
विठ्ठल 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 टाळी वाजवा वैभव भजन करा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल 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 लागून या पाया विनवितो तुम्हाला करटाळी बोला मुझे नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा हा सुख सोळा स्वर्ग विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल भोला पुंडलिक वरदा विठ्ठल पंढरीनाथ माऊली ज्ञानेश जगद्गुरु तुकाराम महाराज की जय पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय सद्गुरु जोग महाराज श्री संत श्याम महाराज की जय अगस्त्य मुनी महाराज की जय शंभुदेव भगवान की जय विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय
आयुष्या शेवटी दिह तैसा हरिमुखी गाता रपली चिंता त्यानाही मागुता जन्म घेणी घडी घडी काळ वाटयाची पाही अजून किती आहे अवकाश हाची अनुताप घेऊनी सावध काहीतरी बोध करी मना एक तास उरला खटवंग रायाशी भाग्यदशा कैशी प्राप्त झाली सापडला हरी तयाला साधनी एका जनार्दनी हरी बोला एका जनार्दनी हरी बोला सापडला हरी तयाला साधनी भाग्यदशा कैशी प्राप्त झाली एक तास उरला खटवंग रायाशी काहीतरी बोध करी मनाचे अनुताप घेऊनी सावध अजून किती आहे अवकाश घडी घडी काळ वाट याची पाही आयुष्या शेवटी दिय तैसा परिमळ गिलिया ऊस फुल देठी विठ्ठल 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 परिमळ गिलिया ऊस फुल देठी आयुष्या शेवटी दिह तैसा हरिमुखी गाता रपली चिंता त्यानाही मागुता जन्मगिनी पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया श्री ज्ञानदेवा चरणी मस्तकासो दिवस रजनी लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोत्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःखभंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रे जननी देवाची धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवावतार धरुण केली त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शुभी ब्रह्मगिरी निवृत्ती नाथाची चरणी शरण एका जनार्दनी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा विरमस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा आता नमो रंगभूमिका आता नमो रंगभूमिका आता रंगभूमिका आता रंगभूमिका कीर्तने उभे होती लोका कीर्तने उभे होती लोका कीर्तने उभे होते लोका कीर्तने उभे होते लोका काळ मृदुंग श्रुती देवा काळ मृदुंग श्रुती देवा काळ
पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनुमानवी दिव्य रूपीच केली न त्यागिती दिव्य लोकासनी आता हृदय हे आपुले चौपाळून या बले वरी वै चौपावले श्री गुरुंचे जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोण्याता परिमळ गेलिया ओस फुल देठी आयुष्या शेवटी देहतैसा हरिमुखी गाता रपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणी प्रस्तुत प्राप्त प्रसंग आजच्या चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग किंबहुना आत्मा थोर सज्जन मायबापांच्या सेवे करता निवडलेला अभंग पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा शेनीतकर आलेली सर्व साधक मंडळी फार चरणाचा नाही पण 5 चरणाचा अत्यंत महत्वाचा चिंतनीय असा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवे करता निवडलेला आहे विठ्ठल थोडा स्वराचा आवाज नॉर्मल कमी करायचा आणि म्हणून आलेली सेनेतकर छान आलेली सर्व साधक मंडळी आता गोड मस्त छान आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला नाथ महाराजांचा निरोप कोणाचा बोला बोला नाथ महाराजांचा कोणाचा गम आहे माझा आवाज येतो नाथ महाराजांचा तो अत्यंत लक्षपूर्वक आहे त्याचं कारण असे शेनीतकर कीर्तन हे काही टाइमपास वगैरे नाही मग कीर्तन एक पवित्र साधन आहे कीर्तन किती पवित्र असावं किती गोड असावं ऐकूया कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला हसवलं जरी गडे दादाव तरी त्या हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला रडवलं जरी गडे दादाव तरी त्या रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे शेनीतकर कीर्तनात गोड गायन झालं कीर्तनात गोड वादन झालं त्या गायनातून त्या वादनातून जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे दुसरी सूचना अशी आहे कृपया कोणाचा मोबाईल चालू असेल तर तो आत्ता सायलेंट करून ठेवा जेणेकरून माझ्याकडून कोण्या बहिणीचा कोण्या भावाचा अपमान होणार नाही एवढी दक्षता घ्या एवढ्या बाबतीत हा महाराज जरा कडक आहे एक तास तुम्ही मला सांभाळून घ्याल मी अशी अपेक्षा करतो त्याचं कारण असं आहे शेनीतकर दादा मी तुमच्याशी का जबाबदारीने बोलतो श्री महाराज आपल्याशी जबाबदारीने बोलतात म्हणून मी तुमच्याशी जरा 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 जबाबदारीने बोलण्याचा प्रयत्न करतो श्री महाराजांची भाषा ऐकूया जरा म्हणजे आपण लक्षपूर्वक कीर्तन ऐकाल महाराज म्हणतात कीर्तन हे टाइमपास नाही कीर्तन सांग कीर्तन सांग होया हरिरूप कीर्तन चांग कीर्तन चांग महाराज म्हणतात गडेव माणसाला जिथं हरिरूप होतं येतं जिथं हरिरूप अवस्था प्राप्त होती महाराज म्हणतात ते कीर्तन आहे एवढेवर नाही थांबले श्री महाराज ब्रह्मे भूत काया होत से कीर्तन भाग्य तरी ऋणी देवायस ऐकूया जरा श्री महाराजांचा निरोप काय या देहाच्या बाबतीत बोलतात बरं का नाथ महाराज ऐकता काय माझ्याकडे पाहता सर्व या देहाबद्दल परिचय देतात जरा काय अवस्था होती या देहाची एक दृष्टांत देतात फुलाचा परिमळ गेलिया ओस फुल देठी परिमळ म्हणजे सुगंध मग
सुगंध म्हणजे आपलं आयुष्य, बरं का, आता लक्षपूर्वक आहे. आयुष्य संपत चाललं, जसा फुलातला सुगंध कमी होत चालला की काय अवस्था आहे, आयुष्या शेवटी देह तैसा, ते देठ सुकून जातं. तसंच यादी आपण परिमळ गेल्या ओस फुल देठी, आयुष्या शेवटी देह तैसा. आयुष्य संपत आलं की जशी फुलाची अवस्था आहे तशी या देहाची अवस्था. बरोबर. आम्ही काय करावं, या मुखानं हरी म्हणा. बरं, आम्ही हरी म्हणलो तर पुढं काय, हरिमुखी गाता हरपली त्यानाई मागुता जन्म गेला. का हरीचं भजन करायचं आम्ही, घडी घडी काळ वाट याची म्हणजे फक्त श्रावण महाराजाची, तुमची नाही, इथं प्रत्येकाची. बर, प्रत्येकाची. कोण, काळ. अजून किती आहे अवकाश, त्या काळाची लेखणी चालू आहे नाथ महाराज म्हणा. बरं. मग एक काम करा, हाची अनुताप घेऊन सावध, काहीतरी बोध करी म्हणा. असं काहीतरी मनाला बोध करा की बाबा भजन करून घे रे, काळ वाट पाहतोय. एक दृष्टांत देतात नाथ महाराज. एकाला एकच तास भरला म्हणले, एक तास भरला कटवंग रायाशी. त्यानं 1 तासामध्ये त्या तासाचं त्यानं चीज करून घेतली या जीवनाचं. का हो, भाग्य दशा कैशी प्राप्त झाली. बरोबर. मग महाराजांचा आग्रह आपण हरी बोलावं. सापडला हरी तयाला साधनी, एका जनार्दनी हरी बोला. नाथ महाराज म्हणतात या मुखानं हरी बोला. आता जेवढा सरळ ताकदीनं ऐकला तेवढं रिटर्न ऐकायचं. बरं, अभंगावर तेवढं प्रेमच करायचं. एवढा अभंग जरी आजच्या कीर्तनात पाठ झाला तर आजचं कीर्तन सफल झालं म्हणायचं. नाही तर मग घरी गेले बसा कीर्तन करायच्या चुक्या काढीत, मग नाही सफल व्हायचं आपलं कीर्तन. चला जरा रिटर्न पाहूया, अर्थ किती गोड आहे. एका जनार्दनी हरी बोला, सापडला हरी तयाला साधनी, भाग्यदशा कैशी प्राप्त झाली, एक तास भरला कटवंगरायाशी. काहीतरी बोध करी म्हणा, आचे अनुताप घेऊन सावध, अजून किती आहे अवकाश, घडी घडी काळ वाट याची बाहे, आयुष्या शेवटी देह तैसा, परिमळ गेली या ऊस फुल देठी. विठ्ठल 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 विठ्ठल, बोला पुंडलिक वरदा, त्र्यंबकेश्वर भगवान. आणि म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तो असा की आदरणीय वैकुंठवासी कचरू शंकर जाधव, पूज्यश्री कचरूदादांना हा मृत्यूलोक सोडून, हा इहलोक सोडून 1 वर्ष पूर्ण झाला. त्यांचा पूर्ण परिवार पाहूया आपण. त्यांच्या पत्नी पुंजाबाई, एक मुलगा शिवाजी नावाचा, एक मुलगी कमलताई नावाची, जावई नामदेवराव, दोन्ही भाऊ, एक पुतण्या, 2 नातू, घरातल्या सुनबाई आमच्या मायात आहे. हा संपूर्ण परिवार, हे संपूर्ण परिवाराला सोडून पूज्यश्री कचरूदादांना हा मृत्यूलोक सोडून 1 वर्ष पूर्ण झालं. त्या सेवे श्री संताची माता चरणावर साष्टांग ही करी दंडवत. पूज्यश्री कचरूदादांना हा मृत्यूलोक सोडून, हा इहलोक सोडून 1 वर्ष पूर्ण झालं. खरं तर अत्यंत कष्टकरी माणूस, काळ्या आईची सेवा करणारा माणूस. आणि आता तरी सुख सुविधा आली या शेतीला, नाहीतर लोक आदरानं ऐकायचे. सुरेंद्र बंद झालं. लोक आदरानं आमची माती आमची माणसं, संध्याकाळी 5 वाजले की गोड भक्तगीतं ऐकायची, सकाळचे पहाटेची भक्तगीतं ऐकायची मस्तपैकी छान. मग ती बैलाची शेती, चल रे राजा, बस चल रे सरजा, ही शेती बरं का. बिगी बिगी डौला डौला, गाव मोठा वर गाव मोठा वर, गाव मोठा वर,
काळी आई धनधान्य देई, जोडते मनाची नाती आमची माती. असा प्रामाणिक माणूस, अत्यंत कष्टकरी बाप, या परिवाराला सोडून 1 वर्ष पूर्ण झालं. खरं तर काही निमित्तही नव्हतं, काही आजारपणही नव्हता. सुखानं परिवाराचं अत्यंत गोकुळासारखं वातावरण होतं. एक कवी 2 शब्दामध्ये ओळखली होतो परिवाराबद्दल. पुढचा ऐका. त्या गीताचे बोल, तो गीतकार किती त्यानं गोड मांडला असेल त्याचं मत. सुखानं संसार चालू होता. एक मुलगा, सुनबाई, नातवंड. माझ्या घरात गोकुळ झालं, मना आनंदानं नालं, जशी अमृताची दारण होता सोन्याचा, संसार राजा राणीचा दरबार. पण त्या प्रपंचाला दिष्ट लागली, तो कवी म्हणतो. काय दिष्ट लागली? या परिवारातला एक माणूस, तो काळ आला आणि घेऊन गेला. कशी काळाची चावल आली, बाग सुखाची करपून गेली, कस विपरीत झालं सार, होता सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार. अत्यंत कष्टकरी माणूस, देव माणूस, या परिवाराला सोडून 1 वर्ष झालं. दादा, या जगाचा नियमच आहे, इथं जन्म झाला की मारावाच लागतं. हे कीर्तन कसुरदादा करता नाही बरं का दादा, ऐकता का ताई? हे कीर्तन आपल्या करताय, हे कीर्तन आपल्या करताय. आक्षेप, इथं जन्म झाला की मरावंच लागतं. जरा ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये पाहायचं ठरलं तर ज्ञानोबराय सांगतात, उपजेते नासी नासिले ते पुनरुपे दिसे, हे घटिका यंत्र दैसे परिभ्रमेगा. ज्ञानोबराय सांगतात, जे उपजत आहे त्याचा एक नाही दिवस नाश होणार आहे. इथं जन्म झाला की मृत्यू ठरलेला आहे. बरोबर. मग काहो ज्ञानोबराय, इथं एक दिवस जर मरावंच लागतं तर आम्ही आलोय तरी कशा करता? पुढची ववी. ज्ञानोबराय सांगतात, आलोय पाही पा शरीराच्या गावा, जया लागी आली पांडवा, तो कार्यार्थ अगवा सांडोनिया. ज्ञानोबराय सांगतात, गडे हो, या देहरूपी गावाला आलोय, जे कार्य करायचं ते करा, चांगलं कार्य करा, एक दिवस या जगाचा निरोप घ्या. पुढची ओवी अजून, या देहाच्या गावाला आल्याच्या नंतर, देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या, ना म्हणू धनंजया जिया परी. ज्ञानोबराय सांगतात, या जीवाला 2 सोहळे, ऐकता का? एक सोहळा आहे जन्माचा आणि दुसरा सोहळा आहे मृत्यूचा. ज्ञानोबरांच्या भाषेत पाहायचं ठरलं तर कसुरबाबांचे 2ही सोहळे झाले. जन्माचाही झाला आणि बोला ना मृत्यू. जरा मला बोलावं लागतं, बोलत चला बरं. 1 तास मी 12:30 वाजता थांबणार आहे, फक्त बोलत चला माझ्याशी. ज्ञानोबराय सांगतात, देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या, 2 सोहळे जीवाला. मग ज्ञानोबरांच्या भाषेत कसुरबाबांचे 2ही सोहळे झाले, जन्माचाही झाला आणि बोला ना मृत्यूचा. आता तुमचा एक झालेला आहे, तुमचा आमचा सर्वांचा. कोणता? बोला बोला. जन्माचा कोणता झालाय आणि दुसरा होणार आहे? तुम्ही घाबरता सांगायला? मृत्यूचा. मृत्यू ऐकायला घाबरायचं नाही आणि मृत्यू सांगायला घाबरायचं नाही. तुम्ही काय घाबरायचं नाही? तुम्ही फक्त एवढं डोक्यात ठेवा, सांगणार पण जाणार आहे. आता बरं वाटलं का पा तुम्हाला? ज्ञानोबराय सांगतात, देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या, ना म्हणू धनंजया जिया परी. पण का हो ज्ञानोबराय, अहो या देहाला येणं आणि जाणं ही अर्जार आहे. किती वेळा जन्मायावे, एक नाव फजिती, नित्य भावे भजित, नित्य भावे भजित. किती वेळा जन्मायावे, नित्य भावे भजित, नित्य भावे भजित, नित्य भावे भजित. किती वेळा जन्मायावे, नित्य भावे भजित, नित्य भावे भजित, नित्य भावे भजित. टाळी वाजवा एकदा जरा मस्त बाकी छान. म्हणजे आळस निघून जाईल आपला टाळी वाजवला. महाराज फजिती शब्द वापरतात. पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा मरण फजिती.
किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. जरा नाथ महाराजांची भाषा पाहूया. नाथ महाराज म्हणतात पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा मरणं ही एक व्याधी आहे. जरा जन्म मरण व्याधी अवघी तुटली उपाधी व्याधी म्हणतात नाथ महाराज. भलतिया बावे शरण जाता भेटी पाडी तसे तुटी जन्म व्याधी. बरोबर बरोबर, याला एक व्याधी शब्द वापरला. पुन्हा जन्म पुन्हा मरण, पुन्हा जन्माला येणं पुन्हा मरण फजिती सांगितली. तुकोबरांची भाषा आहे. त्यांची सरली एरदार शब्द वापरला. झाला सफल व्यापार. तसं ज्ञानोबराय सुद्धा देखील तो शब्द वापरतात. हा मग काहो ज्ञानोबराय या देहाला येणं आणि जाणं संपवता येईल का? ज्ञानोबराय सांगतात त्याच्याकरता आलोच येणीत करा तैसे येणीची शरीरी शरीरा येणे सरी आणि किंबहुना एरजारी चिरा पडे. ज्ञानोबराय सांगतात या देहाला येणं आणि जाणं संपवता येईल. बरोबर. साधकांचा प्रश्न आहे. ऐकता का ज्ञानोबरांची भाषा? साधकांचा प्रश्न आहे. मग काहो ज्ञानोबराय या देहाला येणं आणि जाणं जर संपवता येतात आम्ही काय करावं? ज्ञानोबराय सांगतात तरी जड जडून वाईला आणि ये भक्तीची वाटीला. थोडा सुरेंद्र बस बस. हा ज्ञानोबराय सांगतात तरी जड जडून वाईला आणि ये भक्तीची वाटीला गजिया पावश्य व्यंगणिजे दाम माझे विठ्ठल 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 मग असे नाव बोलून गेलो. पूज्य श्री आमच्या राजाराम बाबांचं आगमन झालं. श्री महाराजांना दंडवत करतो. खरं तर हे सगळे कीर्तन सोडून यावं लागतं बरं का. पण या परिवाराचा प्रेम स्नेह संबंध आलेली सर्व महाराज. चला ऐकूया. ज्ञानोबराय सांगतात त्या भक्तीच्या वाटेला लागावं. ऐका ना, जी भक्तीची वाटचाल आजकालची नाही बरं का शेनीतकर आलेली सर्व पाहुणी मंडळी. मग अनादी कालापासून आलेली भक्तीची परंपरा भक्तीची वाट पहा. तुकाराम महाराज राम भक्ताला शरण जातात आणि शरण जाऊन काय भक्तीच्या त्या वाटा माझा दाबाव्या सुबटा. ज्ञानोबरायांचा आग्रह आहे त्या भक्तीच्या वाटेला लागा. ज्या भक्तीच्या वाटेला ज्ञानोबराय लागले, ज्या भक्तीच्या वाटेला तुकोबराय लागले ताई, ज्या भक्तीच्या वाटेला जनाबाई लागल्या, ज्या भक्तीच्या वाटेला सकोबाई लागल्या, मेराबाई लागल्या, त्या भक्तीच्या वाटेला आपणही लागावं. विठ्ठल विठ्ठल ती भगवत साधना करता हे मनुष्य जीवन मिळालंय. ऐकता का? आता अभंगाच्या पहिल्या चरणात यायचं. एक चरणाचा अर्थ कळाला तर बस झालं. हा पण 5ही चरण पाठच करायचे बरं का घरी गेले. एक चरणाचा अर्थ कळाला की 5ही चरण बरोबर पाठच झाली पाहिजे मस्त. मग तुम्ही आपण भाग्यवान हे मिळालं. मग याच्या बाबतीत काही बोलतात का संत महाराज? म्हणतात हे मिळालं म्हणजे नरदेह दुर्लभ जाणं. ज्याच्या ज्याच्या पाठ असेल त्यानं म्हणा शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना. आता सरळ नाही, आता थोडं जरा विलंबित म्हणा मस्त बघी जरा लय धरून म्हणजे जरा त्याच्यातला भाव कळेल. त्यामध्ये दुःख. दुःखाची व्याख्या कशी? असं सरळ म्हणून कसं झालं? दुःख यातना. म्हणून तुम्ही आठवा त्याच्यात दुःख आहे त्याच्यात यातना आहे. बरोबर बरोबर. मिळालं दुर्लभ आहे पण मिळालं. भाग्यवाणी भाग्य आले ती मनुष्य दिहा. तुम्ही आपण भाग्यवाणी या मनुष्य पावलो हादे याबद्दल बोलता. पावलो हादे कागदाली न्याय नगर उभाव नगर उभाव टाळी वाजवा मस्त बघी. कसा मिळाला हा? अनेक शास्त्रामध्ये अनेक न्याय सांगितले पण कागटाळी नावाचा न्याय सांगितला. ऐका दृष्टांत पाहू जरा प्रमाण आलंच म्हणून पाहू आता. हो ना दृष्टांत. एका राजाच्या राणीला कुष्ठरोग झाला. ऐका बरं का. हा कसा मिळालाय? पावलवादी कागटाळी न्याय म्हणजे आंधळ्याच्या टाळीत अचानक कावळा सापडावा तसा तुम्हाला आम्हाला हा मिळालेला आहे. न घडे उपाय घडवाले. बरोबर. मग बरेच वैद्यराज बोलवले. वैद्यराज माझे आताच्या भाषेत डॉक्टर पण वैद्यराज होते जुन्या काळामध्ये. नाडी परीक्षण असायचं. ही नाडी पकडली की सांगायचं तुम्हाला काय आजार झाला. आता डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर नाडी नाही मग घ्या श्वास सोडा जी बाहेर काढा आतमध्ये घ्या. बरोबर. घ्या श्वास सोडा. वरून विचारतात काय होतं तुम्हाला. मग आतापर्यंत का रामदेव बाबाचा व्यायाम चालू होता? असं आहे. नाडी परीक्षण नाही ही अब्जागिरी. पण चला डॉक्टर आणि बरेच वैद्यराज बोलवले. राणीचा आजार जाईना पण एका वैद्यराजानं सांगितलं. ऐका बरं का. पावलो आधी सांगतो. हा निर्दय कसा मिळाला दृष्टांत पाहायचा आपल्याला.
एका वैद्यराजानं सांगितलं राणीचा आजार जाईल पण मला जिवंत कावळा पकडून दिला पाहिजे. कसा 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 तुम्हाला सापडला तर आम्हाला आणून द्या. कधी कधी दाव्याला कधी कधी कावळा शिवत नाही. कीर्तनकाराचे भांडवल संपायची पाळी येते. कावळा काय शिवत नाही हो. बरोबर. आता कावळे सुद्धा लय चेत्री झाले बरं का शेनीतकर. आमच्या तिकडली घटना सांगतो. गावाचं नाव नाही सांगत, तालुक्याचं नाही नाव सांगत, पण करेल सांगतो. भांडवल संपायची पाळी आली खरोखर प्रवंच करायचं पण कावळा शिवाना. पण जे नैवेद्य ठेवायला जायला राहते ना त्याला हुशार माणसं राहत. ते म्हणे का रे कावळा शिवाना. ते म्हणे कसा शिवल. त्याला 15 वाली आणावं लागेल. याच्यात नका घेऊ बरं का, डिलीट करा भाऊ आपला. 15 वाली लक्षात आली तुमच्यावाल्या. आली ती 15 वाली आणली आणि झाकणात ठेवली. ऐकता का शेनीतकर. कावळा आला आणि झाकणातलीच पेला. निवदाकडे पाहिलं सुद्धा नाही. कावळी सुद्धा लय चेत्री झाली. म्हणून नैवेद्य ठेवत असताना चांगला नैवेद्य ठेवा, जेणेकरून तो परत दुसऱ्या जन्मामध्ये त्याची वास न होईल तशी. बरं का मावशी म्हातारी मेली तर मिश्रीची पुढे नका ठेवू. काय काय मिश्रीच्या असे डिएपशी नेऊन ठेवते तिकडे नैवेद्याच्या ठिकाणी. नाही नाही कधीच असं भंगार काम नाही करायचं. काय बिड्याचे पुढे नेऊन ठेवते नैवेद्याजवळ. नाही नाही असं नाही काम करायचं कधीच नाही. भले वाटलं तुम्हाला तर एखादा हरिपाठ नेऊन ठेवा तिथं. वाटल पुढच्या जन्मात येऊन तरी की हरिपाठ वाचावा म्हणून त्याला. असं काही नका ठेवत चलू. पण चला मुद्दा ऐका. पण राजा बोले दल आले. 4 दिशेला 4 सैनिक फिरत पाठवले. एक सैनिक फिरत फिरत पंढरपूरच्या दिशेनं आला. पहाटेचा पांडुरंगाचा रोहिदास भाऊ त्यानं काकडा श्रवण केला. वैकुंठवासी नामदेव महाराज पटाडे फार गोड म्हणायचे. त्या घाटावर ते आंधळे पाण्याकडे बसलेले होते. फार गोड सुर असतो त्यांचा. 1-2 पैसा द्यावो धर्माला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला. 1-2 पैसा द्यावो धर्माला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला. धर्माचे मायबाप जागावो धर्माला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाले. त्याच्यात ते आंधळ उठलं. चंद्रभागेच्या वाळवंटात गेलं. त्यानं भजनही चालू होतं, टाळी वाजवणंही चालू होतं. माझ्याकडे पहा काग टाळी नाही सांगतो. टाळी वाजवत होता शेनीतकर, भजन करत होता. पण टाळी वाजवता वाजवता त्या आंधळ्याच्या टाळीत कावळा बोला सापडला. सापडला बर. सापडल्या बरोबर पाहिल्याबरोबर सैनिक पळतच गेला. माझ्याकडे पहा. सैनिक पळत गेला आणि सांगितलं आंधळ्या तुझ्या हातातला जो कावळा आहे तू जर मला आत्ता दिला तर मी याची तुला 10,000 रुपये देईल. किती 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 ध्यानात राहिलं सगळ्यांच्या. त्यानं तो 10,000 नावाचा शब्द ऐकला शेनीतकर. तो कावळा घेतला आणि असं बगलेत दाबला आणि आंधळा विचार करायला लागला या 10,000चं करायचं. अजून हातात आले होते. आपलंही तसंच आपलं तसंच. त्यानं गणित सुरू केलं. गणित सुरू केलं. काय करायचं या 10,000चं. कावळा कुठे बघले. गणित सुरू झालं. 2,000 रुपये जावयाला देऊन टाकील म्हटलं. 3,000 रुपये बायकोला देऊन टाकील. 5,000 रुपये पोरांना देऊन टाकेल. पैसे संपले ना. पण कल्पना चालू आहे ना मनातली. कावळा दाबून धरलेला आहे. आंधळ्याने विचार केला अजून जर एक कावळा पकडून दिला तर किती देईल. 20. ते 20 पठ्ठ्यालाच राहतील. अशा भावनेनं हात वर केले. टाळी वाजवायला चावला ना. आता कावळा गेला ना. आता तो किती टाळ्या वाजवल म्हणून हा कावळा आता तरी गेला. आता किती टाळ्या वाजवले म्हणून सापडल. का ग टाळी न्याय पावलो हा देह न घडे उपाय घडू आले. पण मिळाला भाग्य आली ती मनुष्य द्या. तुम्ही आपण भाग्यवान या मनुष्य जन्माला आलो का. बरं आलो तर आलो. आयुष्य खूप सुंदर आहे पण कमी खूप बरं का. खूप कमी अल्प आयुष्य मानव अल्प आयुष्य मानव देह. शत म्हणजे 100. कोणाचं आयुष्य कधी संपून जाईल. 100 आयुष्याचं मिळणं जो भाग्यवान आहे त्यालाच मिळत.
आता सगळ्याला 9 तारखेची आतुरता लागली. कळल तुम्हाला, नंतर कळल. आता येणारे ना म्हणे आता. हा जमला आता. इथं गेलेला माणूस सुद्धा येऊ शकतो. अवघड आहे मृत्यू लोकातली गटी. तसं काय होणार नाही. ते जे झालंय ते झालंय. पण दादा कर्म खूप चांगलं करा. मृत्यू घटिका माणसाला कशी येईल सांगता येत नाही दादा. आणि तुम्हाला एकदा मृत्यू घ्यायला आला ना, तुम्ही किती सत्तावान आहे, ऐकता काय, किती संपत्तीवान आहे. एकदा की काळ घ्यायला आला मग तेथे न चले. संतांची भाषा कुठे ठरेल का हो? सत्ता. या देशाचे या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते. आता संभ्रमात आहे सगळे लोक. 9 तारखेला येणारे म्हणे. अवघड. पण सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जोईल गाई, तुका म्हणे तही महात्म्या. आयुष्य खूप कमी आहे दादा. अल्पायुष्य मानवधी बहु प्रमाण. शत म्हणजे 100. शत गणिले ते अर्धरात्र काय. मध्ये बालत्व, पिडा, रोग, क्षय, काय भजनाशी उरले ते पाय. दादा इथं भजन करून घ्या बरं का. इथं टेन्शन घेऊ नका. इथं काय कोणाचं टेन्शन घेता, कधीच कोणाचं टेन्शन घेऊ नका इथं. नाही तर इथं झोपा होतो टेन्शन मध्ये. काय कोणाचं टेन्शन घेता इथं. आपण रोज मोबाईल उघडला, शेनीत करके एक वाक्य ऐकायला मिळतं आपल्याला, कोणाच्या ना कोणाच्या मुखातून. इथं किती चांगलं जीवन जगा, 50% लोक आपल्या विरोधातच रोज ऐकतो ना. मग इथं काय कोणाचं टेन्शन घ्या. पण इथं टेन्शन मध्ये सून बोलली, सासू टेन्शन मध्ये. सासून अपमान केला सुनाचा, सून टेन्शन मध्ये. पोरानं अपमान केला बापाचा, बाप टेन्शन मध्ये. बापानं अपमान केला पोराचा, पोरगा टेन्शन मध्ये. काय टेन्शन घेता दादा. टेन्शन आलं ना, आत्महत्या करू नका ताई कधीच. सासू बोलली का फॅनला फाशी घेतली सुनानं, सोबत झालं मरण लोकायला. तळ्यात उडी हाणलीच. सून बोलली, भरली पिशवी चालली लेकीच्या दारात. काय लेकीच्या दारात जायचं नाही कधी. जायचं पण स्वाभिमानानं जायचं लेकीच्या दारात. बापानं अपमान केला पोराचा, पोरानं औषध पिऊन घेतलं. पहा ना तुम्ही घटना कशा आहे. पोरानं बापाचा अपमान केला, बाप तीर्थयात्रेला निघाला. अशा किती तीर्थयात्रा केल्या म्हणून आपल्याला फळ मिळेल. दादा ऐकता का. एक वाक्य ऐक. ताई सासूनं अपमान केला तर मंदिरात जा. ऐकता का माझं. एक भाऊ म्हणून ऐका, तुमचा लेख म्हणून ऐक. सासूनं अपमान केला तर मंदिरात जा. ताई सुनेनं अपमान केला तर मंदिरात जा. दादा पोरानं अपमान केला तर मंदिरात जा. बापानं अपमान केला ना पोरानं जरा मंदिरात जा. भले मंदिरं वाटून घ्या. एका गावात का मंदिर कमी नसा. 4 मंदिर आहे ना, 4 मंदिरात प्रत्येकानं जा. आणि देवाशी जरा जाऊन भांडा. कोणाशी भांडा बोला ना. म्हणा म्हणा. देव तर म्हणा. कोणाशी म्हणा ना. देवाशी जरा भांडा. नाथ महाराजांच्या भाषेत भांडा बरं का. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, हसता खेळता हरी बोला. कसं भांडा. पण अधिकारानं भांडा बरं का. जनाबाईचं भांडण ऐकले की तुम्ही. अधिकारानं भांडा. गुरु करा बरं का. आधी गुरु करा, माळ घाला, भजन करून भांडा त्याच्याशी. तर तो भांडण ऐकलं नाही तर देव हानील मंदिरात गेलो आपल्याला भांडायला लागलो. आपल्याकडे साधनं नसेल तर काय भांडण्याची मजा आहे. गुरु नाही, माळ नाही, भजन नाही, मग नाही. मग जनाबाईचं भांडण जरा ऐकूया. पण जनाबाईच्या जीवनात तेवढी साधनं होती. चवयुगाचा भक्तनामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी. 4 युगाची 4 अवताराची साधनं होती. जरा ऐकूया जरा भांडण. काय देवाची भांडण. धुंद झाला तुझा दरबार, झाला दरबार. धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा ऐकूया जनाबाईचा संवाद. जरा टाळी बहुत बढ़िया. मला टाळकरी मंडळी बहुत बढ़िया. भूषण महाराज अरे वा. साधक मंडळी पुण्यवंत
अपमान केला कीर्तिवानाचा अपमान केला कीर्तिवाना 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 कीर्तिवानाला अपमान केला मस्तीतलं भांडण करा, साधनेतलं भांडण करा, जरा बरं वाटत. दादा अभंगाच्या पहिल्या चरणात द्यायचं, पण आधी जीवनाची भूमिका कळून घ्या. मस्तीत भांडा देवाशी, कोणाशी बोला ना. आणि भांडता भांडता प्रभूला प्रेमानं म्हणा, प्रभू ऐकता ना, प्रभू तुम्ही माझे आहेत ना, मी तुमचं आहे बरं का प्रभू, असं सांगा प्रभूला. भांडण किती वेळा असतं आपल्याला माहिती आहे ना. आपण का सगळे साधू थोडी, आपण प्रापंचिक माणसं आहे. नवरा बायकोच्या भांडणाला का आई लागत नाही निमित्त. भांडण झुकलं झालं, भांडण 5 मिनिटात गोड. तसंच आहे देवाशी भांडता भांडता प्रभूला म्हणा, प्रभू तुम्ही माझे आहे ना, मी तुमचा आहे बरं का प्रभू. ओ प्रभू हम तुम्हारे थे प्रभु जी, हम तुम्हारे रहोगे ओ मेरे प्रियतम. ओ प्रभु तुम हमारे थे प्रभु जी, तुम हमारे रहोगे ओ मेरे प्रियतम. असं मस्तीत म्हणा मस्त पैकी. मेरा नात तू है नहीं मैं अकेला, मेरे साथ तू है. असं मस्तीत म्हणा जरा प्रभू. ओ प्रभू जीवन है तेरे हवाले मोरलिया वाली, जीवन है तेरे हवाले मोरलिया वाली, जीवन है तेरे हवाले मोरलिया. ताली वाजवा जरा मस्त. जीवन है तेरे हवाले रे जीवन है तेरे हवाले मोरलिया वाले, जीवन है तेरे हवाले मोरलिया वाले, जीवन है तेरे हवाले मुरलिया वाले, जीवन है तेरे हवाले मुरलिया वाले, मोरलिया वाले आरे मोरलिया वाले, आरे मुरलिया वाले, आरे मुरलिया वाले, जीवन है तेरे हवाले मोरलिया वाले, जीवन है तेरे हवाले मुरलिया वाले. अपने चरण का दास बना के, 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 वृंदावन में बसा ले मोरलिया वाले, जीवन है तेरे हवाले मोरलिया वाले, जीवन है तेरे हवाले मोरलिया वाले, जीवन है तेरे हवाले मुरलिया वाले, जीवन है तेरे हवाले मुरलिया वाले. प्रभूला सांगा जीवन है तेरे हवाले मोरलिया वाले, अपने चरण का दास बना के वृंदावन में बसा ले मोरलिया वाले. हे जीवन हे जीवन देवाला सांगा, प्रभू तुम्ही माझे मी तुमचा आहे. असं मस्तीत म्हणा मस्त देवाच्या मंदिरात. का हो देवाशी बोलता संवाद करता करता भजन करता करता दादा आपल्याला आत्महत्येची कधी वेळ येणार नाही.
का आपलं आयुष्य भजनाकरता शिल्लक राहील. काय भजनाशी उरले ते पाहिजे. पुन्हा पुन्हा न मिळणार शरीर पण आता जरा मिळालंय मग भजन करून घ्या. का भजन करून घ्यायचं? ऐकूया आधी हा बजल एक खुलासा अभंगाचं पहिलं चरण. परिमळ गेलिया फुल हसते, ओस फुलं देते. परिमळ गेलिया ओस फुल देती, 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 परिमळ गेलिया ओस फुल या राजाराम महाराज. दादा मी तुम्हाला आग्रह का करतो माहितीये का? टाळी वाजवण्याचा वेळोवेळी मी गुणवानाचा सन्मान करणारा महाराज, मी कधी अपमान करणारा महाराज नाही. पण आवाज नाही बावडे मला जरा. इथं जो भेटेल त्याचा सन्मान करा. शेनीत कर. आज तुमची आमची झालेली भेटी उद्या होईल ना होईल काय सांगता येईल दादा. जो भेटेल त्याला चांगलं म्हणा, सन्मान करायचं शिक. एवढं जरी कळलं तर बस झालं म्हणा. भूषण महाराज किती गोड मृदंग वाजवतात, किती निवृत्ती राहायची गोड कृपा आहे तुमच्यावर म्हणा. रोहिदास भाऊ किती गोड आवाज दिला तुम्हाला ज्ञानोबरायांनी निवृत्ती राहायने. किती गोड कंठात ताकद आहे तुमच्या. जो भेटेल त्याला चांगलं म्हणा. नाही तर आपल्या पाठीमागे का आजार लागलाय शेणीत कोणता जळका. कधीच कोणाला चांगलं म्हणायचं नाही. इथं काय भेटेल गडे हो कोणाला नाव ठेवू. जो भेटेल त्याला चांगलं म्हणा. एखाद्यानं गाडी घेतली ना, जर गाडी पाहायला गेले तर म्हणावं तात्या अभिनंदन बर का, चांगली गाडी घेतली तुम्ही. असं तात्यालाही बरं वाटेल, आपल्याला द्यायला जर बरं वाटेल. यानं तात्याची गाडी पाहिली चौकात आला. कुठं गेल ते तात्यानं गाडी पाहिली. कस काय गाडी पाहायला गेलो, कस काय एक नंबर आहे. अरे पण तुझा चेहरा नाराज दिसू राहिला म्हणे मला. म्हणे त्याचं कारण आहे जीभ. म्हणे काय त्यानं हप्ते घेतले असं. अरे घेऊ दे ना जळक्या, त्यानं काय शेव घेऊ दे. तू चांगलं तर मग भावना चांगल्या ठेवा. लय गोड आपली माणसं जपण्याचा प्रयत्न करा बरं का. आयुष्य खूप कमी आहे ना. या देहाबद्दल जरा दृष्टांत देतात ना आत्माला. परिमळ, परिमळ म्हणजे सुगंध. सुगंध या शब्दाचा अर्थ आहे ताई दादा आयुष्य. आणि नामदेव महाराज म्हणतात हे आयुष्य थांबण्याकरता नाही आलं. मग आयुष्य जात आयुष्य जात आहे. चाललंय बरं की. काळ जपत असे स्वयताचा गोरवहा ध्यानी रहा श्रीहरीच्या. दादा आयुष्य संपत चाललं. आयुष्य खूप कमी आहे पण संपत चाललं ना दादा. ते 100 वर्षाचं जरी असेल तर एक समर्थांचा अभंग सांगतो, शिवेला पूर्ण विराम देतो मस्त बाकीच्या. समर्थांची खूप गोड भाषा.
या आयुष्याबद्दल चाललं बरं का जरा. समर्थ सांगतात, समर्थ रामदास स्वामी, सावध सावधान वाचे वदा नारायण. दादा सावध व्हा आणि या वाणीनं भजन करून घ्या. ऐका बरं का आता. आपण बालपणात कसे होतो, तारुण्यपणात कसे होतो, म्हातारपणात कशी. आता ऐका समर्थ सांगतात, ऐकता नाही. 10 वर्ष बालपण 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य अंगी भरला मदन. मग तो काही सावधान सावध सावधान वाचवगाना. आता ऐका. 10 वर्ष बालपण, बालपणाचे 10 वर्ष, पुढे 20 वर्ष तारुण्य. 10 किती झाली बोला पटकन. चला आता बोलायचंय तुम्हाला. 10 किती झाली, किती झाली, 20. आता ऐका. 10 वर्ष बालपण, बालपणाचे 10 वर्ष, 20 वर्ष तारुण्य, तारुण्य अवस्था प्राप्त झाली. पुढे अंगी भरला मदन. मग तो काही सावधान सावध सावधान वाचे वदा नारायण. 10 किती झाली, 20. अजून 10 टाका, टाका पटकन. मी तुम्हाला कधुरी तरी नाही टाकायला. हा बरोबर 30 झाली. हा बोला बोला, काय टेन्शन घ्यायचं नाही आपण. हा किती झाली बोला बोला, 30. आता एकदा मृदंग ऐकायचं आणि एकदा साधा ऐकायचं. 30 वर्ष होती पुत्रदारा मागे फिरती, प्रपंच लागे पाठी, मग तो काही सापर मारती. सावध सावधान वाचे वदा नारायण. ऐका. 30 वर्ष होती पुत्रदारा मागे फिरती. हे लक्षात येतं ना आपल्याला. मग प्रपंच लागे पाठी, मग तो काही सापर मारती. सावध सावधान वाचे वदा नारायण. 10 किती झाली. आता आहे का 40 वाली, 40 वाली आहे ना. हा घ्या. आता 40 वालीची कथा आहे का. 40 वर्ष झाली डोळा 40 आली, डोळ्याच भुरळ पडली, कैशी दूर आणि जवळी. सावध सावधान वाचे वदा नारायण. 40 वर्ष झाली डोळा 40. 40 वर्षाचं आयुष्य झालं की इंद्रिय साथ सोडायला. आपण म्हणावं पाटील आता मंदिराकडे दिसते नाही तुम्ही. आम्ही सप्त्याला असायचो तर हरिपाठाला यायचे आधी तुम्ही, आता दिसते नाही. पाटील म्हणतो यावं वाटतं. मग अडचण काय, अडचण एकच आहे. काय असा पुढं पाऊल टाकला का खड्डा दिसतो. म्हणजे डोळ्याचे काय झाले, खासड झाली रे बाबा, जुन्या माणसाची भाषा. दादा मग जोपर्यंत डोळे चांगले तोपर्यंत तुकोबरांचा गाथा वाचून घ्या. जोपर्यंत डोळे चांगले ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचून घ्या. जोपर्यंत डोळे चांगले तोपर्यंत डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाची, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी. जोपर्यंत इंद्रिय चांगले तोपर्यंत या सगळ्या गोष्टी करून घ्या. का अजून 10 टाका, 50. म्हणून ताई कधी सोनाला सासुरास करू नका. तुमच्या पाया पडतो मावशी मी तुमच्या. आत्ता सासुरास करणं बरं वाटेल तुम्हाला आज आज. पण तुमचं थोडंसं वय ढिल्लं झालंय का. अशा काटा काढी द्या बाई सोना. त्या कोणत्या वयात काढी द्या सांगतात. काही सासऱ्याला सुद्धा लय घमेडे, सोनाला शिवेगाळ करताय भाऊ. चांगलं म्हणा त्या सोनाला. तुमचं आयुष्य जर खरंच सुखानं जावं वाटत असेल ना, कधी त्या घरातल्या सोनाला भले तुमच्या पोराला लाताळून काढा तुम्ही, पण सोनाला काही बोलू नका. सेवा करणार ती बिचारी घरात, नाही तर ती अशी काटा काढील. जरा प्रमाणात सांगतो तुम्हाला पुढे गेले. चला 10 टाका. किती झाले. आता ऐका आपली कथा. 50 वाली ऐका बरं का. बरं बरं. 50 वर्ष होती. ऐका जरा मस्त मस्त. हलते दातांच्या पंगती, श्याम केस शुभ्र होती, त्याशी माता म्हणती. सावध सावधान वाचे वदा नारायण. 50 वर्ष होती हलती दातांच्या पंगती. हे सुद्धा धोका देतात बरं का. म्हणून हे जोपर्यंत तोपर्यंत चांगलं खा. चांगलं खा. डोक्यात आलं ना. चांगलं खा. टांगलेलं कधी खाऊ नका भाऊ.
हे कोंबड्या बोकड्या जरा डिलीट कर. एकानं मला प्रश्न विचारला रोहित जेवता जेवता 4 भाऊ होती, 3 माळकरीने 1 खाणारा गडी. पंक्तीला बसवलं बरं. लोक लय हुशार असतात, आम्हाला कोणाच्या पण काहीला लय मॅनेज लय गोड डोकरान तो खाणाराच आमच्या पंक्तीला बसावा. ते म्हणे बाबा याला सांगावं काहीतरी माळ वगैरे घालायला. मी म्हणलं भाऊ मटण खाणं हे वाईट, खाणं वाईट आहे 10 रुपयानं. तो म्हणे बाबा मला सगळं मान्य आहे तुमचं, पण आता येते 3 माळकरी आणि मला घर एकटं ठेवले म्हणे पाहुणा म्हणून. पाहुणा लक्षात आला तुमच्या. हा मग कारणाला जावं लागतं ना पाहुण्याला. अरे पण म्हणलं ते खाणं वाईट आहे, सगळं खरं आहे म्हणे बाबा. आता याय ना 3 माळे घातला आणि म्या जर माळ घातली तर हा घरातला बोकड्या का नांगराला गळा घालायचा का? म्हणलं आज एवढे हुशार राहते खाणारे. उत्तर द्यायला 1 नंबर क्वालिटी राहते. चांगलं खा. मांस खाता हंस करी जोडून वैरी ठेवला. तुका म्हणे कुठती हाडी आपुल्या नाडी रडतील. बरं का ताई, म्हणून तुम्ही कोणी खाणार असेल तर रविवारी सांगू नका त्यांना, नाही तर या फोन करून सांगा 1 किलो घेऊन या. आज 1 किलो घेऊन या. बरं अशी होऊन गेली बिचारी. मग डॉक्टर म्हणे रस्त्यानं पळू नका, बिबट्या सुटेली. अजिबात पळू नका, अजिबात. त्याच्यापेक्षा काय करा, तुकाराम महाराजांचा ऐका. युक्त आहार विहार, काय कुठं पळायची गरज नाही तुम्हाला, धावपट्टी करायची गरज नाही. नियम इंद्रियाशी साधनाचा वासर निद्रा नका, वाईट खाऊ नका. 50 वर्ष होती हलते दातांच्या पंगती. याची अवस्था झाली बरं का त्यामध्ये. श्याम केस शुभ्र होती, काळी बोरकेस होती बरं का. रात्रीतून धोका पडून गेलो, सफेद होऊन गेली. काय आपल्याला कॉल नाही आला, मिस कॉल नाही आला. आपल्या हातात आहे का काही? पण माणसाला लय गमेंट भूषण भाव काय हातात नाही आपल्या. अजून 10 टाका चला. हा पटकन पुढची अवस्था आहे का 60 वाली आहे का? आता 60ची बुद्धी नाठी मग हात आली काठी. जरा काठी असेल तर वर करा. आहे का पाठी मग काठी? हा जमला पाहून घ्या. शनीत कर पाहून घ्या बरं का संतांची भाषा. 60ची बुद्धी नाठी मग हात आली काठी. वस लागे पाठी त्याशी हसती कारती. सावध सावधान पाचे नारायण. शूटिंग वाला सुद्धा हुशार आहे, काठी बरोबर घेऊन टाकली मस्त पैकी. हा मग जमलं असं याला डोकं म्हणजे. हा बस जमलं. ऐकता ना, ऐका आपल्या बंधाला. 60ची बुद्धी नाठी मग हात आली काठी. पुढं वस लागे पाठी त्याशी हसती कारटी. आलं लक्षात तुमचं? अजून 10 टाका पटकन 30 राहिले. 70 किती झाले? 70. आता आहे का 70 वाली बरं का. आता तुम्ही लक्षपूर्वक आहे का बरं का. कधी सोनाला सासुरास करायचं नाही का बरं. आता आहे का 70ची केली रचना बसल्याने उठवेना चालवेना. मग तो झाला दैन्यवान सावध सावधान पाचे नारायण. 70 वर्षाचं आयुष्य झालं का दादा? 70ची केली रचना बसल्याने उठवेना. जिथं बसलं तिथं उठवत नाही. मग शेजारने का जावं वाटतं गप्पा आणायला, उठवत नाही ना. मग घरात नवीन सुनबाई आलेली असते, दोन्ही जावा. मग एक जाव काय करते, लेकराला झोळीत टाकीत झोका देते. तरी ते लेकरू रडतच. आणि मग झोका देता देता त्या घरातली सून म्हणते बाळा, ऐकू राहिलं ना तुम्ही? ऐकू बाळा, ए बाळा झोप. कोपऱ्यात बोकडी नाही आली लक्षात तुमच्या? बोकडी 5 सुनायची सासू होती. 5 बोकडी यावं लागतं. ऐकता आपल्याबद्दल ऐका जरा. महाराज म्हणतात 100 एकराचा मालक होता रे, 100. पण बागुल व्हावं लागतं त्याला. जोवरी चळण गा, चळण म्हणजे पैसा, तोवरी म्हणती माझा. मानी तिला न थोर दिह सुखाची या काजा. इंद्रिय मावळली आला बागुलाचा. म्हणून सावधान. अजून 10 80 4 20 मिळून 80. मग तो झाला अपयशी. पाण्यावीन मछली जैसी जीव होतो कासाविषी. म्हणून सावध सावधान वाचे नारायण. मग वर्ष झाले 90 वर्षाचं आयुष्य झालं. बोलवे ना एक शब्द. अरे वाचाच बंद झाली. महाराज म्हणतात ऐकूया जरा शेवटचा आकडा. समर्थांची भाषा आहे. एक शब्द का पूर्ण झाला, एक शतक पूर्ण झाला. आला पैसा वाया गेला, पैसा वाया गेला. रामदास स्वामी म्हणे
योगी सावध झाला सावध सावधान सावध सावधान समर्थांची भाषा एक शतक पूर्ण झाला होऊ नये असं आला तैसा वाया गेला रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला सावध सावधान वाचवता नारायण बाबा आयुष्य संपन्न आहे का परिमळ गेली ओस फुल देठी फुलाचा दृष्टांत देता जसा आयुष्य संपत चाललं का देह सुखत चालतो तसं फुलातला सुगंध निघून गेला का फुल सुखत चालतं आयुष्या शेवटी देह तैसा त्या फुलाचं देठ पहा कधी कधी तोडून फेकलं का कसं तसंच या देह बदलचंय म्हणून बाबा आयुष्य संपून जाणार आहे मग एक काम करा काय म्हणा तुम्ही हरिमुखी गा हरिमुखी गाता हर परिचिता हरिमुखी गाता हर परिचिता हरिमुखी गाता हर परिचिता हर परिचिता मागुता जन्म घे दयाळाई मागुता जन्म घे हरिमुखी गाता परिचिता हरिमुखी गाता हर परिचिता दयाळाई मागुता जन्म घे दयाळाई मागुता जन्म घे हरिमुखी गाता हर परिचिता हरिमुखी गाता बार कुमाई जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार जय विठोबार कुमार विठोबार विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार निवृत्ती ज्ञानदेव सोपान भक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान भक्ताबाई ज्ञान सदया मस्तपैकी टाळी वाजूया आज खऱ्या अर्थानं दगडू बाबांच्या जीवनातला प्रवासातला शेवटचा दिवस आहे आलेले साधक मंडळ जरा टाळी वाजूया शिवाजीराव खऱ्या अर्थानं आजच्या दिवसाला तुमचे वडील खरोखर आशीर्वाद देत असतील गड्या माझ्या लेकरांना किती गोड उत्सव ठेवला एक दिवशी कीर्तन सोहळा किती गोड मृदंगाचा आवाज किती गोड टाळांचा आवाज किती गोड आवाज आम्ही सुद्धा टाळी वाजवतोय तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती सदा त्यांचे आपल्या मुखानं गोड निवृत्ती रायाच्या नावाचा जप व्हावा तुकाराम महाराज म्हणतात पुण्यवंत भावे येता सज्जनाची नावे तुका म्हणे पापे जाती संताची जपे नाथ महाराज म्हणतात गड्यो एका विनवी जनार्दन निवृत्ती नामे झालो पावन तसं आपणही करूया ही पावन अवस्था आपल्या जीवनात प्राप्त व्हावी निवृत्ती रायाच्या नामाने निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान भक्ताबाई ज्ञान सदया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान भक्ताबाई ज्ञान सदया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान भक्ताबाई ज्ञान सदया निवृत्ती राया सोपान
आपल्या मुखांना हरी गावं महाराज म्हणतात. हरिमुखी गाता, हरिमुखी गायल्याच्या नंतर हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म. या गोष्टी का करायच्या? घडी घडी काळ वाट याची पाय, अजून किती आहे अवकाशाची अनुताप घेऊन साप, काहीतरी बोध करी म्हणा सापडाला हरी तयाला साधनी. एका जनार्दनी हरी बोला. नाथ महाराजांची विनंती आपल्याला, आपल्या मुखानं अखंड हरी 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 असं म्हणावं. महाराज म्हणतात हरी तुझे नाम गायन अखंड. गोपिकांच्या मुखाला हरी होता, गोपाळांच्या मुखाला हरी होता. तो हरी, तो परमात्मा आपल्याही मुखाला यावा. एका जनार्दनी हरी बोला, हरिमुखी गाता रपली चिंता त्या नाही मागुता जन्मगिनी. माझी वेळ संपली, बरोबर 12:30 वाजले आपल्या गटाळामध्ये. आणि म्हणून पूज्यश्री वैकुंठवासी आदरणीय कचरू बाबा, पूज्यश्री दादांना जाऊन अमृत्यलोक सोडून इहलोक सोडून 1 वर्ष पूर्ण झालं. एक कवी अजून 2 वेळेला आमच्या बापाबद्दल ऐकता ना. बाप कष्टाचा का बाप ऊस मळ्यात तोडतो या, भाकर पोरांना ठेवून कांड उसाच चाकतो. कमीच कवीट पाटली सुई दोऱ्यानं शिवलेल, माझ्या बापाच्या धोतराला सदा ती गाळ जोडले. बाप बाप असतो दादा. तुकाराम महाराज म्हणतात बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपली एक वरवंडी आळवण. तुकोबारांचा अजून एक पुरावा आहे. कोणाचं वाईट नका करू शेणत कर तुकाराम महाराज म्हणतात. पण पोराने एक काम करावं, शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढावे महत्व वडिलांचे. बापाबद्दल स्वाभिमान असावा. नचा श्रावण महाराज सांगत नाही बरं का जागा. मी भाऊंना माहिती, 1-2 दिवसापूर्वी गाडी घेतली. माझी स्वप्नच होती. आमच्या वडिलांनी फार गरिबी सोसलेली, फार गरिबीचा. आतापर्यंत 6 गाड्या सेकंडच येत, पण नवीन लक्ष्मी वडिलांच्या हातून घ्यावी हे स्वप्न होतं. तेवढं निवृत्ती राहायच्या कृपेनं पूर्ण झालं. आपण खूप नाही, आपण एकच काम करावं, लेकराचं काम आहे. वाढवे महत्व वडिलांचे. का हो, त्या फोटोकडे पाहिलं का कचरू बाबांच्या लेकरांना? कमल ताईला आठवेल तो बाप, शिवाजी दादांना आठवेल तो बाप. उरामध्ये माया ज्याच्या काळ्या मेघावाने, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाढा कला, ओटामधी हसो जरी कन्नावा कला. घडीभर तू तांब जरा ऐक त्याची दापर, लई अवघड आय गड उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड आय गड उमगाया बापर, उमगाया बापर. श्रद्धेने आई वडिलांची संपलंय माझं कीर्तन. जाता जाता एक विनंती, नसेल गुरु तर गुरु करून घ्या. गुरु करायचे हे श्रावण महाराजाचं नाही ऐकायचं, हा सांगण्याकरता. ज्ञानोबरायांचं ऐकायचं. श्री गुरु सारिका आस्था पाटील. गुरुच्या कृपेनं माळ घाला, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कनवळा वैष्णवांचा. गळ्यामध्ये तुळशीची माळ कंठी धारण करावी. तुकोबरायचं ऐकूया. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. भजन करायचं, तुकोबरांच्या भाषेतलं भजन करायचं. तुका म्हणे ते भजन प्रमाण, काय तोर पण जाळावे ते. भजन करायचं मस्त, पण भजन एवढं गोड करा. तुकाराम महाराज म्हणतात, अंगीकार ज्याचा केला नारायणी, निंदिती त्याने वंदी केली. आपला स्वीकार करावा, अंगीकार करावा परमात्म्यानं, असं गोड भजन करा. आईवडिलांची सेवा करा. तुकोबरायचं ऐकायचं. माये बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. ज्ञानोबरायांचं ऐकायचं. सकळ तीर्थाची आदुरे जे का माता पितर. आनंदी राहायचं, खूप स्वच्छंदी. त्या ताईने सांगितलं बाबा तेवढं भजन म्हणा. असं कधीतरी म्हणूया. राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे. असं प्रभूच्या भजनात राहायचं. आपली झोपडी असू. मेरे झोपडी के बाग जाएंगे राम आएंगे, राम आएंगे तो अंगना
सजाऊंगे, दीप जला के दिवाली में मनाऊंगे, मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे, राम आएंगे, हो राम आएंगे, आएंगे राम आएंगे. शबरीची विनंती होती ती, अशी विनंती आपल्या कधी प्रभू राम इथं जवळच बरं का, प्रभू रामाचा भक्त इथं जवळच टाईव इथं खूप सगळे देव, काय कुठं जायची गरज नाही आपल्याला. एवढं एक भजन म्हणा का गात्यातलं नाही पण मात्यातलं सांगतो तेवढं, फक्त मनाबद्दलचं नाथ महाराजाचं कारण म्हणताना फक्त एवढंच भजन म्हणा, कुठं जायची गरज नाही. कारण सरळ सांगू का दादा, या विश्वाचे स्वामीची तर आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये, कुठं बालाजीला जायची गरज नाही, खाटू श्यामला जायची गरज नाही, खरे मालक येत आहे आपल्यावाले. विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दात. खाटू श्यामला का आला जायचं, कुठं बायको भेटावं म्हणून, अरे काय कुबेरला का जायचं म्हणून, पैसे भेटावं म्हणून. अहो इथं जगाचे स्वामी ए, बालाजीला काय जायचं, तिथं सोन्याचं कळश आहे. इथं या निवृत्ती रायाच्या दरबारात, तुम्हाला व्यसन लागू द्या, 15 दिवसाला जा, महिन्याला जा, असं निवृत्ती राहा. तुम्हाला जर आठवण आली ना खरोखर आता देवाला जायचं, इथून गाडी धरायची तशी त्र्यंबकला जायचं, निवृत्ती रायांच्या समाधीवर मस्तक ठेवायचं, आयुष्य धन्य झालं आपण समजून घ्यायचं. जो दिवस उजडला ना, नाथ महाराजांची भाषा सांगतो, आजे धन्य दिन झाला. कधी हो नाथ महाराज, स्वामी निवृत्ती भेटला, स्वामी निवृत्तीनाथ भेटली मला, महाराज म्हणतात तो दिवस धन्य झाला. मग आपल्याला जर 15 दिवसाला महिन्याला जर भेटत असेल तर आपण किती स्वतःला धन्य समजायचं. फक्त एवढंच मनाला स्वच्छंदी बनून जा, गात्यातलं नाही पण जरा मात्यातलं म्हणा. माझ्या पाठीमागे जरा म्हणूया मस्त, आपण ऐकत होतो आपर्यंत, मनात भरली पंढरी, चाल ऐकून नाही बरं का ताई, जाईन म्हणते माहेरी. हे सुद्धा माहेरच आपल्याला इकडे यायचंय, तिकडलं या जरा माहेर संतांची बरं का, तिकडे हा पंढरपूर. तसंच निवृत्ती राहायच्या दरबारात जायचं म्हणजे माहेरला जायचं. पण ऐकलेले आपण, मनात भरली पंढरी, जाईन म्हणते माहेरी, पांडुरंगाचे दरबारी बयास नाच. आता फक्त इकडे लावायचं तेच उदाहरण, मनात भरली त्र्यंबक नगरी. मी माझ्या मनानं थोडस जरा, जाईन म्हणते माहेरी, निवृत्ती रायाच्या दरबारी बयास नाच. म्हणता का एवढं तर बरं वाटेल. बाबांना कारण माळकरी माणूस होते, वारकरी जीवन होतं. म्हणा माझ्या पाठीमागे हृदयापासून म्हणा बरं का, मनात भरली त्र्यंबक नगरी. जरा भूका लागल्यासारखं होतंय का, जरा कडक. मनात भरली त्र्यंबक नगरी, जाईन म्हणते माहेरी, निवृत्ती रायाच्या दरबारी बाई हसत नाचत. निवृत्ती रायाच्या दरबारी बाई हसत नाचत. मनात भरली त्र्यंबक नगरी, जाईन म्हणते माहेरी, निवृत्ती रायाच्या दरबारी बाई हसत नाचत. तुमची चाल तुम्हाला सोपी म्हणून म्हणलं बरं का, ती मस्त असं गोड. खूप आनंदी राहा, खूप सुखी राहा, मस्त बाकी. वा, पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, विठ्ठल जय जय विठ्ठल.